नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे IMP GK तांत्रिक विज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न। तर सर्वच प्रश्न या ठिकाणी IMP आहे, महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच हे प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक भरतीसोबतच इतर सर्वच परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणताच प्रश्न या ठिकाणी स्किप नाही करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आपला, देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था कोणती कंपनी बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रो कंपनी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा, मानवी डोळ्यातील डॅश डॅश प्रकाशाचा तीव्रतेस प्रतिसाद देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दंडाकार पेशी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पालघर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बँक दर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतातील किती टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7.23 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतात डॅश डॅश हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 25 जानेवारी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या एव्हिएशन कोअरद्वारे नव्या हवाई तळाची निर्मिती केली जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जैसलमेर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महासागर हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मकणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रोटॉन असे त्यांना म्हणतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, 2027 पर्यंत UPI व्यवहार दर दिवशी किती कोटीपर्यंत पोहोचतील असे PwC इंडियाच्या अहवालानुसार समजते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 100 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विधान परिषद सदस्य आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात डॅश डॅश क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दुसरा आपलं योग्य उत्तर आहे। तर पहिल्या क्रमांकावर कोणत्या राज्याचा पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे या ठिकाणी काय करायचं, मला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे आणि सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। उत्तर चुकलं तरी या ठिकाणी चालेल, पण उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करा। प्रश्न क्रमांक 13 बघा, डॅश डॅश या शहरात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येते म्हणून हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अंबाला आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोण JNU विद्यापीठ दिल्लीची मानद डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला ठरली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामिया सुलूहू हसन आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सूक्ष्मजीव हे त्यांच्या पेशीत हरित लवके असल्याने स्वयंपोषी असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युग्लिना आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतातील डॅश डॅश हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अरवली पर्वत आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इटानगर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, अटारी येथील वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिल्हाधिकारी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मोहम्मद इक्बाल आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे आणि त्यासोबतच ग्रामसेवक कृषी तांत्रिक प्रश्नांचे बरेच व्हिडिओ या ठिकाणी अगोदरच बनवून ठेवले आहेत. जर तुम्हाला आपल्या इथून मागचे ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेवरचे आणि ग्रामसेवक कृषी तांत्रिक GK प्रश्नांचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला इथून मागचे सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी भेटून जातील. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे आपले सर्व व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर बघा, प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला GI टॅग प्राप्त झाले तर हे कोणत्या राज्यातील आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ओडिसा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ डॅश डॅश येथे करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, रक्तस्राव थांबवण्यासाठी साधारणतः कोणत्या अल्युमिनियम क्षाराचा उपयोग केला जातो. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पोटॅश अलम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वर्धा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, कोणत्या देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, समुद्रातून जाणारी व युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमरेही रेल्वे सुरू करणारा देश कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी टर्की आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, पण त्या अगोदर तुम्हाला मी छोटीशी विनंती करतोय, जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 27, मानसिक विकलांगांसाठी राष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हैदराबाद आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, किती डॉलर भारताचे दरडोई उत्पन्न 2031 पर्यंत होण्याचा अंदाज आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 4500 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, तेंडुलकर द क्रिकेटर ऑफ द सेंचुरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विमल कुमार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे कोणी स्पष्ट केले. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर वीर शॉ आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, सध्या किती मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादनात महाराष्ट्र राज्यात होत आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10.757 मेगावॅट किंवा MW आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म पुढीलपैकी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोरखपूर उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 33, अहोरात्र विजेचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी अटल ज्योती ही योजना पुढीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केंद्र सरकारची आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेन्नई आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्लीचा क्रमांक जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 36 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, केंद्र सरकारच्या महारत्न कंपन्यांची संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 7 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संसद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास केंद्राच्या धर्तीवर मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, अकोला जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांची संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 5 आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 40 बघा, खालीलपैकी कोणत्या योजनेची किंवा अभियानाची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेने घेतली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.